नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो, आज आपण मिथुन राशीचे मार्च महिन्याचे भविष्य काय दर्शवते ते बघूया. त्याआधी मिथुन राशीबद्दल थोडी माहिती समजून घेऊया. क्रांतिवृत्ताच्या 60 अंशापासून ते 90 अंशापर्यंतच्या मृग नक्षत्राचे 2 चरण, आर्द्राचे 4 चरण आणि पुनर्वसू नक्षत्राचे 3 चरण यांच्या संयोगाने आकाशात दिसणारे दोन भिन्न लिंगी तरुण जीव हे स्वरूप मोठे विलोभनीय आहे. बुधाची संपूर्ण धन बाजू या राशीत आढळते, कारण ही वायू तत्वाची पुरुष राशी असून द्विस्वभावी आहे. जेथे बुद्धी असते तेथे दोन स्वभाव, दोन विचार, वादविवाद, मतभेद हे आढळणारच. या राशीची बुधाच्या बुद्धीची बाजू मोठीच आकर्षक आहे. मिथुनची व्यक्ती अत्यंत आकर्षक बोलण्याने बुद्धीची चमक दाखवून जोडीदाराला प्रेमात पाडेल. मिथुन ही बौद्धिक संवाद करणारी राशी आहे. बुधाच्या बुद्धीच्या प्रसन्न व चिकित्सक अशा ज्या दोन बाजू आहेत, त्यातील प्रसन्नतेची, मनोरंजकतेची बाजू मिथुनात आढळते. वायू राशी व पुरुष राशी असल्याने कर्तबगारीचे कार्यक्षेत्र फारच मोठे असते. बुध हा पंडिताचा कारक नसला तरी पंडिताला किंवा कोणत्याही छोट्या निर्णयाला लागणारी प्राथमिक बुद्धीची, विचारांची, तर्काची बाजू बुधच सांभाळत असतो. हा ग्रह बुद्धिमान परंतु विनोदी, ज्ञानी परंतु फार परिपक्व नसलेला, रेशमी चिमटे काढणारा, कोट्या करणारा, हास्यरस निर्माण करणारा ग्रह आहे. अशा बुधाचे स्वामित्व मिळालेली मिथुन राशी बुधाच्या कारकत्वाचा उत्तम उपयोग करणारी नसती तर नवलच. मिथुनीच्या व्यक्ती वृषभेप्रमाणे सुंदर किंवा सदृढ नसल्या तरी बुद्धिमत्तेमुळे फारच आकर्षक दिसतात. त्यांची ग्रहणशीलता, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, आकलनशक्ती, हजरजबाबीपणा, तरतरीतपणा, अवखळपणा, मनोरंजक संवाद करण्याचे कौशल्य यामुळे अशी व्यक्ती लोकप्रिय होतात. कोणताही विषय या व्यक्तींना लवकर समजतो व मांडता येतो. लोकांवर वजन चांगले पडते. स्वभावातील बालिशपणामुळे आणि बौद्धिक शक्तीमुळे या व्यक्ती आपले कामे दुसऱ्याकडून कौशल्याने करून घेतात. बुद्धाची बुधाची बुद्धी भारी, कोणासी निष्ठुरता तो न करी. या न्यायाने मिथुनेच्या व्यक्ती दुधासारख्या वाणिज्य वृत्तीच्या, परंतु मिथुनेसारख्या वायू राशीच्या अंमलाखाली असल्याने अतिशय यशस्वी व्यापारी होतात. आता आपण मिथुन राशीचे राशीभविष्य काय दर्शवते बघूया. मागील काही काळात अनुभव येणाऱ्या प्रतिकूलतेमध्ये परिवर्तन घडून आनंदी आणि उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल. अनुकूलता अनुभवण्यास मिळेल. कुटुंब परिवारातील तरुण तरुणीच्या समस्या सुटून त्यांना नवीन संधी मिळतील. आपापल्या क्षेत्रात प्रगती होईल. विवाह योग्य तरुण तरुणींचे विवाह ठरतील. काहींचे प्रेमविवाह होतील. व्यापार व्यावसायिकांना चांगल्या संधी मिळतील. चांगले फायद्याचे सौदे हाती येतील. आर्थिक प्रगती करू शकाल. काहींना राजकीय अथवा सरकारी लाभ मिळतील. सरकारी योजनांचा फायदा मिळू शकतो. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शारीरिक पीडा संभवते. ज्वरपीडा होऊ शकते किंवा उष्णतेचे विकार होण्याची शक्यता. सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान द्याल. आपल्या हातून सत्कार्य घडेल. कुटुंब परिवारातील स्थिती आनंदी असणार आहे. अवघड परिस्थितीतून चांगले मार्ग काढू शकाल. समस्यांवर मात करू शकाल. कौटुंबिक सुख लाभणार आहे. स्वतःच्या प्रयत्नांना चांगले यश येईल. त्यातून उत्पन्नात वाढ होईल. बदलत्या सरकारी धोरणांमुळे व्यापार व्यवसाय किंवा धंद्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लाभ मिळू शकतात. नोकरीमध्ये स्थितीजन्य लाभ मिळतील. वेतन वृद्धी अथवा बढती मिळू शकते. मित्रमंडळीच्या वर्तुळांमध्ये प्रिय व्हाल. नवीन ओळखी होतील. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे सहकार्य मिळेल. त्याचबरोबर मार्गदर्शन व मदत मिळू शकते. व्यवसायासाठी त्यांचा चांगला उपयोग होईल. व्यवसाय धंद्यात प्रगती करू शकाल. व्यापार व्यावसायिकांना नवीन पर्यायामध्ये मधून चांगले उत्पन्न मिळेल. आपल्या छंदातून चांगले उपक्रम हाती घेता येतील. आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करू शकाल. नोकरीत अपेक्षित कार्य होतील. नोकरी प्रगती करू शकाल. कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील. मुलामुलीची प्रगती बघून समाधान मिळेल. भाग्योदय होईल. जास्तीत जास्त आर्थिक लाभ होण्याची शक्यता. अनपेक्षित घटना घडून महिलांकडून चांगले लाभ मिळू शकतात. एकंदरीत पिरियड चांगला आहे. एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.